बापाने जगाचा निरोप घेतला त्यानंतर या मुलाचा खून झालेला आहे। धरणगाव तालुक्यातील एक धक्कादायक घटना घडलेली आहे। रील स्टार असलेल्या एका तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक बाब गुरुवारी 26 फेब्रुवारी रोजी दुपारी 2च्या सुमारास उघडकीस आलेली आहे। विशेष म्हणजे त्याच्या वडिलांनी 2 दिवसापूर्वी सुसाईड नोट लिहून आपली जीवनयात्रा संपवली होती। या घटनेमुळे धरणगाव तालुका हादरला होता। विकी उर्फ हितेश विठ्ठल पाटील असं मयत झालेल्या रील स्टार तरुणाचे नाव आहे। या संदर्भात अधिक माहिती अशी की विकी पाटील हा तरुण एरंडोल शहरात राहत होता। त्याचे आईवडील देखील तिथेच राहत होते। त्याचे वडील विठ्ठल सखाराम पाटील हे माजी सैनिक होते। विकी पाटील हा कोणालाही काहीही न सांगता 2 दिवसांपासून बेपत्ता होता। तर दुसरीकडे मंगळवारी 25 फेब्रुवारी रोजी विठ्ठल पाटील यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली होती। त्यावेळी त्यांनी सुसाईड नोट लिहून स्वतःचे जीवन संपवले होते। या दोन्ही घटनेचा ताळमेळ जुळवून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली। अशातच गुरुवारी 27 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास विकी पाटील याचा मृतदेह भोरखेडा गावाजवळ असलेल्या एका नाल्याजवळ विकी पाटील याचा मृतदेह पुरल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने कुजलेल्या अवस्थेत मृतदेह बाहेर काढला। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव येथून पोलीस अधीक्षक व इतर लोक सुद्धा तिथे जमले। दरम्यान पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह नाल्यातून बाहेर काढला। दरम्यान या घटनेमुळे खळबळ उडालेली आहे। एकीकडे त्याच्या वडिलांनी सुसाईड नोट लिहून या घटनेची माहिती दिली होती, तर दुसरीकडे सुसाईड नोटप्रमाणे त्यांच्या मुलाचा मृतदेह देखील आढळून आला होता। या घटनेमागचे कारण अद्याप किंवा मारेकरी यांच्या संदर्भात कोणतीही माहिती समोर आलेली नाही। या घटनेबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे।